पण पहिले मोबाईल नव्हते. पहिले जर एखाद्या मुलीचं लग्न झालं तर ती मुलगी 12-12 वर्ष माहेरी येत नव्हती. म्हणून पहिले जे संसार होते ते टिकत होते. कारण आईनं लग्नाच्या अगोदर सांगावं, दग तडे जायचं नेमन रावानं, आणि जर नाटके करत आठेवणी तर डायरेक्ट मारी टाकसूत येवानं. आते जाई राही नाही तर थाईन मरीसन जेवानं जित्त येवानं. आणि पहिले मुली घाबरायच्या आई बापाला की आईनं घरून धमकी दिली आणि आता जर इथून काही नाटकं करून तिथे गेली म्हणजे ती जिवंत राहू देणार नाही. म्हणून पहिले घरात किती भांडण झाली, किती शिव्या खाल्ल्या तरी ही मुली त्या ठिकाणी नांदत होत्या. आता नांदत नाही. कारण आता माहिती ना लगीन वेगे ती पोरतटे भिडत नाही तिथला मग फोन काय हो भिडी गई. बरोबर आहे की नाही. पोदोपोदी फोन कटलं कोण भिडणार मग भिडणी का फोन करीस हा. फोनानं फार बिघडवलो ना तर. आणि मग लगेच आई फोनवर सांगते, दग सासून संगे पहिले लुळू करीस नको, जास्त लुळू कर तेथून सासू समजली आई काय नाही जराशी लुळू शे. मग सासू तुला ऐकाव नाही, तुला ताबा मारा भाऊ नाही म्हणून ऐकिले. पहिला पळण्याचे एकदम कडक रावाना, एकदम वजनदार रावाना, म्हणजे सासून डायरेक्ट बेई जावायला पाहिजे. आणि जर आई असं सांगत असेल तर ती पोरगी कशी राहील मग पहिल्यापासूनच खटकतं सासून होऊन जमत नाही. आणि त्याच मग कोण फशी जात नवरदेव, तो बिचारा पोऱ्या फशी जात. तो सांगस माईन बाजू लिहू का बाईन बाजू लिहू. माईन लिहिस होते बाई घर सोडून चालली जाईल, बाईनी लिहिस होते माय घर सोडून चालली जाईल. तो निघले कसं तरी संगीत चालवणं पडस. कारण पहिले आई बापासोबत मुलींचा संबंध राहत नव्हता म्हणून पहिले संसार चांगले राहत होते. पण आता म्हणजे आपल्या गावच्या बायांचं सांगत नाही बरं का मी, तिकडचं सांगते जिकडं तुमचं कोणीच राहत नाही तिकडचं, जिकडे नाते नाही धागे नाही दोरे नाही काही नाही तिकडचं. म्हणजे आपण पदोपदी फोन केला ना इकडून आईनं सांगावं असं कर, तिकडून लगेच मुलींना तेच करायचं. आणि अशामुळे त्या घरांमध्ये भांडणं वाढतात. भांडणं वाढले म्हणजे मुली जास्त दिवस राहत. आता लगीन व्हायला 2-3 महिना तिथला मग थोडी काही लढाई वहिनी नवऱ्याने एक कानाखाली वाजवली की मुलीला लगेच बॅग भरावा घरी जावं. 3-4 दिवसात लगेच डिवोर्स झाला की नाही तलाक. आणि त्या तलाकमध्ये 2-2, 3-3 वर्ष ओढतात. मग मला सांगा 5 मिनिटाचा शब्द आहे तलाक बोलला म्हणजे होतो का तलाक. ते लग्न करायला ते लग्न जुळवायला किती मेहनत लागलेली असते हे मात्र त्याच्या मागे पार. पण पहिले तसं नव्हतं. पहिले मात्र तीच माता माऊली त्या घरात शिवीगाड खायची, मारही खायची, पण त्याच घरात राहायची. पहिले सासू मारत होती, आता सासू मारत सासू साधी बहुले जोर माराही बी मारत नाही. कारण सासूला माहिती जेवढं खावायला भेटणार ना तेवढं बी भेटाव. कारण तो खोत्या आत्याने भाऊ ऐकतीत नाही. तशामुळे सासूही थोडी घाबरते. पण पहिले मात्र तसं नव्हतं. ती मुलगी जेव्हा सासरी जाते तिला रात्रंदिवस आईची चिंता वाटते, बाबाची चिंता वाटते. पण लग्न झाल्यानंतर सुद्धा ती फक्त एका दिवसाची वाट पाहत असते. कुठल्या रक्षाबंधन कधी येईल, भाऊबीज कधी येईल, माझा भाऊ मला कधी घ्यायला येईल आणि मी कधी माझ्या माहेरी जाऊन माझ्या आईबाबांना डोळे भरून पाहिन असं तिला झालेलं असतं. कारण शेवटी आईबापाचं आणि तिचं जे नातं असतं जिव्हाळ्याचं ते तिला लांब राहू देत नाही. बघता बघता लग्नाला 4-5 महिने होतात. श्रावण महिना जवळ येतो. जसा तसा श्रावण जवळ येतो तशी तशी मुलीच्या कामाला चित्त लागत नाही. घरात भांडे घासता घासता थोडा काही आवाज आला की लगेच बाहेर जायचं. आला का माझा दादा, नाही आला, जाऊ दे आज नाही आला उद्या येईल. पुन्हा दुसऱ्या दिवशी काम करता करता आवाज आला की पुन्हा बाहेर यायचं. आला का माझा दादा, नाही आला, जाऊ दे आज नाही आला उद्या नाही आला परवा तर येईल. बघता बघता दिवस जातात. जसं जसं रक्षाबंधन जवळ जवळ येतं तशी तशी मुलीची जी उत्सुकता आहे ती वाढत जाते की आज तरी येईल उद्या तरी येईल माझा दादा मला घ्यायला. पण भाऊ मात्र काही घ्यायला येत नाही. आणि मग सासू पाहते नेमकं हिचं चाललं काय, दररोज काम करता करता बाहेर जायचं बघायचं, हिनं काही काम मचित लागत नाही. पण शेवट मात्र दिवस उजाडतो. ती बाजूच्या एका सखीला सांगत असते की अगं सखी सांग ना माझा भाऊ मला कधी येईल घ्यायला, मला माहेरी जायची ओढ लागली आहे, मला सांग ना माझा भाऊ कधी येणार आहे मला घ्यायला. आणि पूर्वी गाडी असायची पण मोटरसायकल नाही, 4 व्हीलर नाही, पूर्वी बैलगाडा असायचं. आणि त्या बैलगाड्याला मस्त घुंगरू लावले जायचे. आणि मग तो भाऊ कोणाला घ्यायला जायचा, मुरारी म्हणायचे त्याला. आणि मग तो बहिणीला घ्यायला जायचा. मग ती तिच्या सखीला सांगते की सांग ना कधी येईल माझा भाऊ मला भेटायला. गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येणार राखीच्या सणाला मला माहेरी नेईल ग. होणार आहे देवा, कारण मी जगू नाही शकत देवा तुझ्याशिवाय. आणि याच्याही पुढे जाऊन महाराजांनी एक उदाहरण दिलं ते म्हणजे एका लहान